मराठी माणसानं शत्रूचा शोध नव्हे तर समाजहिताचा विचार करण्याची गरज. मराठी कारण आणि उद्याचा महाराष्ट्र विषयावर डॉक्टर दीपक पवार यांचं परखड भाष्य. महाराष्ट्र अभंग राखण्यासाठी मराठी भाषा आणि शिक्षण वाचवण्याचं आवाहन. गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात ग्रंथालय आणि मराठी विभाग, सारथी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर व्याख्यानात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांनी महाराष्ट्र अभंग राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन केलं. मराठी कारण आणि उद्याचा महाराष्ट्र या विषयावर ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवराज विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. प्राध्यापक पी.डी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी बोलताना डॉक्टर दीपक पवार म्हणाले, पुढील 10 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि संस्कृतीची मोठ्या प्रमाणावर मोडतोड होण्याचा धोका आहे. मराठी माणसाला रचनात्मक कार्य करण्याऐवजी शत्रूच्या शोधात धावायला लावलं जात असून ही प्रवृत्ती थांबवणं उद्याच्या महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे याबाबत व्यापक विचार होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेच्या प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी मराठी भाषा ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज व्यक्त केली. मराठी वाचवण्याबरोबरच मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतो हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. समाजात आर्थिक समृद्धी वाढत असताना मराठी शाळा का टिकत नाहीत असा प्रश्न उपस्थित करत मराठी माध्यमात शिकलेलेच अनेक जण मराठी भाषेपासून दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे त्रिभाजन, मराठी शिक्षण संपुष्टात येणं आणि मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचं सांगत त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. मराठी भाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी ही पोट भरणारी आणि ज्ञान देणारी भाषा वाटली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉक्टर दीपक पवार यांनी सविस्तर उत्तरं दिली. कार्यक्रमात सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंत्रे, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यानावार, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, नगरसेविका प्राध्यापक बीनादेवी कुराडे, प्राचार्य डॉक्टर S.M. कदम, प्राचार्य कल्याणराव पुजारी, सुरेश पोवार यांच्यासह बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते. डॉक्टर श्रद्धा पाटील आणि प्राध्यापक गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉक्टर अशोक मोरमारे आणि सचिन काटे यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.